बँका काय काळजी घेतात ते सांगूया. आता पूर्वी फक्त एटीएम कार्ड असायची, आता एटीएम कम डेबिट कार्ड असं सर्वसाधारणपणे दिलं जातं. बरोबर. हे जेव्हा तुम्ही अर्ज देता तेव्हा कार्ड तुमच्या घरी येतं आणि पासवर्ड बँकेकडे असतो, जो ब्रँचमध्ये जाऊन आपल्याला घ्यायचा असतो. ही सिक्युरिटी आहे. बर. ते दोन्ही आपण कलेक्ट करायचं. त्याच्यात व्यवस्थित सगळ्या सूचना दिलेल्या असतात की कार्ड ॲक्टिवेट कसं करायचं, कार्ड कुठे वापरायचं, केव्हा वापरायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. त्या व्यवस्थित समजून घ्यायच्या. नसेल समजलं तर बँकेतून विचारायचं, हे समजलं नाही काय करायचं. तर सोयी त्यांनी इतक्या चांगल्या चांगल्या केलेल्या आहेत की पूर्वी फक्त कार्ड टाकल्यानंतरच पैसे यायचे. आता त्यांनी इंट्रोडक्शन नवीन काय केलेली आहे की मोबाईलद्वारे पैसे काढणं. हां, म्हणजे तुमच्याकडे एटीएम कार्ड पाहिजे असं नाही. स्क्रीनवर जा, पैसे मोबाईल म्हणून काढायचा हा पर्याय निवडा. तुमचा अकाउंट नंबर आता तो माहीत ठेवा, लक्षात ठेवावा लागतो. कारण त्या अकाउंट नंबर झाले 10, 12 आकडी. हो, 15-16 आकडी पण आहेत काही बँकांचे. तर तो तुम्हाला OTP येईल तुमच्या मोबाईलवर. तो OTP तिथे टाकला की जेवढे पैसे पाहिजे तेवढे पैसे निघतात. काही वेळा कसं होतं की पैसे डेबिट होतात अकाउंटमध्ये, हा जो तुम्ही मुद्दा विचारला, पण तुमच्या हातात आलेला नसतात. क्षणिक काहीतरी कुठेतरी लिंक तुटलेली असते, काहीतरी झालेलं असतं आणि त्याच्यामुळे तो व्यवहार पूर्ण होत नाही. आणि तो व्यवहार पूर्ण झाला नाही तर खात्यातून पैसे गेले पण तुमच्या हातात आले नाही, मध्येच कुठेतरी ती लिंक थांबली तुटली. प्रोसेस. तर रिझर्व्ह बँकेचं असं म्हणणं आहे की 7 वर्किंग डेज. हे आता मी थोडंसं जुनं सर्क्युलर सांगते. रिझर्व्ह बँक प्रत्येक वेळा नवीन नवीन काय काय हे करत असते. नियम येतात पण एका सर्क्युलरप्रमाणे 7 वर्किंग दिवस, म्हणजे जे कामकाजाचे दिवस आहेत त्या 7 दिवसात बँकेने हे तुम्हाला पैसे परत केले पाहिजेत. तुम्ही अर्ज करा किंवा नका करू, ही बँकेची जबाबदारी आहे. ह्याचं कारण रिकन्सिलिएशन, की पैसे ATMवरून बाहेर पडले नाहीत, मग त्या दिवशी क्लोजिंग कॅश किती होती, मग ती त्याच्यावर टॅली होते का आपल्या खात्याबरोबर, नाहीच होते. हे बँकेला समजतं आणि त्यानुसार मग ते टॅली करताना ते पैसे परत आपल्याला पाठवतात. पण नेमके याच ग्राहकांना पैसे मिळाले नाही हे कसं कळतं? त्याचे लॉग्स असतात, लॉग्स असतात. अकाउंट नंबर किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन, पिन असतो, क्रेडिट कार्ड आपला डेबिट कार्डचा नंबर असतो किंवा ATM कार्डचा नंबर असतो. त्याच्यावरून बँका हे सगळं डिजिटलाइज पद्धतीने शोधून काढतात. आणि इतकंच नाही आहे, तर 7 दिवसापेक्षा जास्त उशीर झाला तर दर दिवसाला 100 रुपये ही पेनल्टी आहे, ही बँकेला द्यायला पाहिजे. बँकेने द्यायला पाहिजे. तर त्यामुळे ही सर्क्युलर लोकांनी जरूर अभ्यासावीत. पण मला असं म्हणजे सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही 7 दिवसाची वाट बघू नका. त्यांनी लगेचच आपल्या बँकेला संपर्क साधला पाहिजे आणि बँकेला सांगितलं पाहिजे की अमुक अमुक ठिकाणी मी ATMचा वापर करायला गेलो होतो आणि तिथे मला पैसे माझे आलेले नाही आहेत. ही एक कंप्लेंट त्यांनी तिथे ठेवावी, घालून ठेवावी. कारण काय बरेचदा सगळीकडे आपण बघतो स्कॅम्स झालेले आपल्याला खूप ऐकिवात येतात.